तिष्ठत्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भज ज्ञानेश्वरीमध्ये लिहित असताना आणि त्या कुरुक्षेत्राच्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगायला लागले, मोठ्या राज्य हरियाणामध्ये काय म्हणाले, आता अवधान एक वळ दिजे मग सर्व सुखासी पात्र होईजे, हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघडी ऐका. कुरुक्षेत्राच्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी अर्जुनाला म्हणाले, महाराष्ट्रामध्ये नेवासे या गावात पश्चिम महाराष्ट्रामध्ये माऊली ज्ञानोबा आहे, आपल्या गुरुला निवृत्तीनाथाला आपल्या भावाला म्हणाले, आणि मी या पळशी मध्ये संजय महाराज सवंडकर तुम्हाला म्हणाले, काय म्हणालो, आता अवधान एक वळ दिजे मग सर्व सुखासी पात्र. आता ध्यान द्या, कुजबुज करू नका, संसाराच्या गोष्टी जन्मापासून मरणापर्यंत. ज्ञानोबा पुढे सहज भावाला म्हणाले, प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, मी तुमडा चितसे भक्ती, बोल तरी गंगावती, स्वीकारालती. छोटा भाऊ मोठ्या भावाला नेवासे या गावामध्ये ज्ञानेश्वरी लिहित असताना, प्रभू निवृत्तीदादा तुम्ही महादेवाच्या मूर्ती आहात, आणि या पळशी मध्ये या संजय महाराजाला तुम्ही श्रोते मंडळी हो महादेवाच्या, मायावा तुम्ही पार्वतीच्या मूर्ती आहात, आणि पार्वती महेश म्हणून या संजय महाराजाच्या कीर्तनामध्ये श्रोते मंडळी म्हणून आलेले आहेत. एक धरणा चित्ते आम्ही रखमाई तापती, तेने झाले रमणिका निवारिला परद्रव्य परणारे, झाल्या विश्वाचे परे, तेने झाले रमणिका निवारिला तुका म्हणे
फार नाही लागा तलवार. माय बाबा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी पळशी या गावामध्ये थोडासा परिहार द्यायचा म्हणलं तर राजकीय कार्यक्रम असला की पहिल्यापासून ते सूत्रसंचालक येते आणि ते काहीतरी म्हणते हे अध्यक्ष होतील, हे उपाध्यक्ष काय हे होतील, हे प्रमुख पाहुणे होतील, हे श्रोते होतील, काय होतील. मग ते दुसऱ्याला आलं ते येते का ते प्रस्तावित भाषण करते. मग आपल्या कीर्तनात सुद्धा प्रस्तावित पर दोन शब्द म्हणजे त्याला काय म्हणतात थोडासा परिहार म्हणजे ग्रामीण भाषा आणि प्रस्तावित म्हणजे जराशी पुणेरी भाषा एवढाच फरक. मग प्रस्तावना कीर्तनाची करीत असताना आता सगळे आले कोण कोण आले ते सगळ्याचं नाव तर ठेवलं तर नावाशिवाय काय आहे आपलं कीर्तनच काही म्हणजे एक धरला चित्ती. बघ आता मर्दकाचार्य बापू काय नाव आहे तुझं अर्जुन महाराज लिंगीकर. वा 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 छान सुंदर टाळ्या वाजवाने काय नाव बापराव कदम. आपले लक्ष्मणराव महाराज बेंडे आलते रेडगावला कीर्तनात काय आता हे आपलं गावकरीच मंडळ पुरं पांडुरंग बेंडे देवाचंच नाव घेऊ सोपानराव बेंडे आपल्या आडतुकांना येत राहते. रामजी कदम रामजी बेंडे. त्याच्यानंतर माझ्या पहिलेपणापासून कीर्तनामध्ये टाळ घेऊन राहतात. आता तुमच्या गावात काय प्रमाण म्हणतात की नाही माहित नाही बाहेर गावात माझ्यासोबत मया कीर्तनात म्हणतात त्र्यंबक पाटील डांगरे महाराज. त्याच्यानंतर आजची जी कीर्तना तुमच्या दर्शनाचा योग जे मला आला पळसगाव खूप पाहिले पण पळशी पाहिलीच नव्हती. खूप वेळेस लग्नाजागी आमंत्रण आता गाव सगळे नातेवाईकाचे पाहुणेच अनेक वेळा आमंत्रण आले पण योग आज माय बाप हो आज एकादशी कामदा आणि एकादशीच्या आणि त्याच्यात पुन्हा आमल्या बारशी उद्या पण एकादशीच्या शुभ मुहूर्तावर परवणीवर माझं कीर्तन आमचे बाबूरावजी तुकारामजी डांगरे पाटील महाराज हरिभक्त पारायण यांनी ठेवलेलं आहे आणि त्याचं आमंत्रण मला त्र्यंबक डांगरे पाटील यांनी दिलेलं आहे. आणि हे आपलं शूटिंग आता आज व्हायला भजन कीर्तन पण किती वर्षाला 10 वर्षाला तुम्ही म्हणजे संजय महाराज आले होते एकादशीची कामदा एकादशीच्या निमित्ताने पण पाहू तर युट्यूबला जायचं संजय सोनकर महाराज टाईप केलं कधी तुम्हाला कीर्तन पाहायला हे शिवम सोनकर महाराज का युट्यूबवर कधी पहा. आणि त्याच्यानंतर आमचे त्या ठिकाणी इनेकरी काय सकारामची बेंडे जे बेंडे लई आडनाव दिसायले बाबा बेंडेचंच गाव दिसायले डांबरे म्हणलो का मी काय थोडं असं खराब डांगरे पण डांगरे जरा लोकसंख्या कमी तर आता आमच्या कळमनुरी तालुक्यात महाराज कीर्तन आपलं सगळ्याच बरं का मी एकट्यानं कुठं घेतलं नाही सगळ्यांना त्या ठिकाणी बोलायचं सगळ्यांना करायचं हसवायचं हसायचं काय अडचण नाही. माय बाप कळमनुरी तालुक्यात बाबूरावजी एकदाचे नाव घेतले श्रोते मंडळी म्हणतात आम्ही काय कमी हो पण एवढाले कोटे घेतला आणि धनगण्या महाराजाच्या कपा कसा धनगण्या महाराजाच्या आता मी काय करतो सगळेच नाव घेतो माया हात सगळे हे सगळे गावकरी आहेत. माय बाप या पळशीच्या मारुतीरायाच्या पायावर या पळशीच्या मारुतीरायाच्या पायावर फुलं वाहतो वाकून पळशीच्या मारुतीरायाच्या पायावर फुलं वाहतो वाकून या पळशीच्या सगळ्याच गावकऱ्यांचं नाव घेतो माझ्या छत्रपती शिवरायांचा मान राखून माझ्या छत्रपती शिवरायांचा आता आले काय दादा नाव सगळे आले सगळ्यांची नाव आलेली आहेत. आता प्रश्न असा आहे की आता आपल्या गावात सप्ताह नेमका झाला आणि सप्ताह झाल्याच्या नंतर आता आपल्या शेतकऱ्याची हळद काढणी आली दिवसभर काम आणि हे काय मधातच म्हणजे सवंतर महाराज आले आता
महिन्या 2 महिन्याला यावं काय 6 महिन्याला यावं, पण सावंतकर महाराज तुम्हाला काय लई बेजार करणार नाही. थोडंसं आपला नामस्कीर्तन करायचं आहे, सगळे मिळून करूया. एक घरला चित्ती आम्ही रखमाईचा पती, एकच काऊन धरलो, 2 धरा, 4 धरा, 5 धरा, एक काऊन धरला. बरं एक कोण धरलाय? ब्रह्मांडाचा नायक ब्रह्म एकच आहे माझा बाबू, म्हणून आम्ही एक धरलाय. एक धरला चित्ते कामून धरलाय. आज त्याला 3 गोष्टी प्रिय आहेत बाबूरावजी. भक्ता माझी वैष्णव, तीर्था माझी गंगा, आणि वर्ता माझी एकादशी. तीर्थाचा राजा हा एकादशी, तीर्थाचा राजा. आमच्या कळमनुरी तालुक्यात आता महिला खडा गुरुवार धरायला. कोणता गुरुवार? खडा म्हणजे गुरुवार धरला की उपत राहायचा खडाच. कोण्याच पोथीत नाही ते खडा गुरुवार. कोण्या मायासारख्या एखाद्या पिशा महाराजांना सांगितलं लक्ष्मणराव माया पिपाणी उरत. कोणतं उरत? म्हणजे दुसऱ्या बाईनं पाणी पी म्हणलं बाबूरावजी तरच पियाचं, नाही तर उपाशी मी. माय बाप वैष्णवाला एकादशी आणि एकादशी प्रिय आहे. पण आली कोठून? कारण कीर्तन एकादशी निमित्ताने आहे. माय बाप देदासराव उत्तमराव बेंडेच. वा वा वा. आम्ही आडत दुकानदार, मी झालं हे झालं व्यापारी मोठे, पण आमचा बासही बेंडेच. आमचा बास कोण आहे? तान्हाजीराव बेंडे पाटील. माय बाप पण आम्हा वैष्णवाचा बास त्या पंढरपुरात विटेवर उभा. आता आमच्या बासचं 3 गोष्टी प्रिय. वैष्णवा माझी, भक्ता माझी वैष्णव, तीर्था माझी गंगा. आंघोळ केल्यावर तर कोणी प्रिय होईल? वाचे म्हणती गंगा गंगा, आणि पाप जाती गंगा. आणि व्रतामध्ये एकादशी. माय बाप एकदा या पृथ्वीवर मूर नावाचा दैत्य माजला होता. अन्याय अत्याचार करू लागला, गाईला नेऊ लागला, यज्ञ बंद पाडू लागला. आणि सगळे देव ब्रह्मदेवाकडे केले. ब्रह्मदेव म्हणले मह्या वरची गोष्ट आहे, म्हणजे मह्यानं होत नाही, महादेवाकडे जाऊ. महादेवाकडे गेले. महादेव म्हणले महे काम नाही, म्हणले हे मह्याहून मोठा
काय म्हणले भगवान विष्णू परमात्मा. विष्णू परमात्मा म्हणले वाचवा मूर दैत्य आणि त्या ठिकाणी आम्हाला अन्याय करायला त्रास द्या. भगवान परमात्मा आले त्या मूर दैत्यासोबत महाराज युद्ध केले. युद्ध हजार वर्ष झालं. आता युद्ध चाललंय. शेतकऱ्याचा माल सगळा डोबला. कांद्याला आजच कांदा आता हे जुलमच उभं राहिलो. 300 कटा कांदा इकडून नांदेडला आलो. दिवसभर उन्हात होतो. 7 रुपये 8 रुपये 11 रुपये भाव लागला माझ्या युद्धाचा. तसं युद्ध तुंबळ लागलं. भगवान श्रीकृष्ण परमात्मा भगवान विष्णू परमात्मा आणि त्या ठिकाणी बरेच दिवस युद्ध असल्यामुळे त्यांना त्या ठिकाणी झोप येऊ लागली आणि ते हिमालयाच्या गुहेमध्ये बर्फाच्या गुहेत आरामाला गेले. तिथं सुद्धा हा दैत्य हुडकीत गेला. मोठमोठ्यानं ओरडायला. भगवंताला झोप लागली. पण भगवंताच्या त्या ठिकाणी गदगद हलवायला भगवंताच्या हृदयामधून एक देवी निघाली आणि त्या देवीनं त्या मूळ दैत्याला समाप्त करून टाकलं. पण त्या दिवशी होती एकादश. काय होतं दिन विशेष काय होता एकादश. त्या देवीचं देवीदासराव नाव ठेवलं एकादश. आणि अशी एकादशी त्या ठिकाणी तयार झाली. पण तयार झाली म्हणजे एकादशी पण हिला काय काम लावावं लागेल. मग मला काय हरकत नाही एकादशी व्रत धरायचं. ते रूपांगणे एकादशी आणि नगरी नेली स्वर्गाशी एकादशी व्रत. मग तिकडे त्या यमाच्या दरबारात कोणीच जाईना की हो यमाला म्हणे कोणीच नाही म्हणले. मग भगवंत म्हणले काय हरकत नाही. जे एकादशीच्या दिवशी अन्न खाईल त्या दिवशी पाप पुरुषांना अन्नात जाऊन बसायचं आणि जे अन्न खाईल ते यमाच्या दरबारात जाईल. मला आणि मग म्हणले काय हरकत नाही. पण एकादशीचं पुण्य हो म्हणले. भजनी मंडळी कुजबुजू नका. महाराज गायक नसू नाही आणि गायक महाराज नसू नाही. का महाराज गायक असेल तर तेच गाते भजनेला चान्स देत. एखादा महाराज माया जर का गायनामध्ये जर कमी असेल तर त्या संधीचं सोनं करून घ्या तुम्ही. संधीचं सोनं कुजबुजू नका. भगवान विष्णू परमात्माला रोज फुलं न्यायचे. पण काही कारणानं लक्ष्मणराव काही कारणानं आणि मला ते फुलं कमी झाले. मग मला रूपांगण नावाचा राजा आहे पृथ्वीवर त्याचा फुलाचा बगीचा फार. चला रोजच फुलं न्याले घेऊन चलेत. रूपांगण राजा म्हणला अरे इतकेच लोक म्हणले माळीन ते शेवक आणि मय फुलं दिलेत. मया देवीला ना या ठिकाणी फुलं नाहीत. पहारा कडक केला लक्ष्मणराव. तरी चलेत. मया सकाळ एक महाराज होता म्हणला मला विचारित झाले रे काहीच. बरं म्हणजे महाराज का अरे म्हणले वांगी आहेत ना बैंगन म्हणतात की वांगी म्हणतात तुमच्या इकडे. सांगित राहा कीर्तन मी काय एकट्यानं गुत्त घेतलं नाही. आपलं सगळ्याच कीर्तन काय म्हणतात काय हरकत नाही. बैंगन वांगी त्याच्या लाकडाचा धू लावा म्हणले. इमान आलं की इमान बंद पडून खालीच पडते. आणि मग 10-11 पासून जे चालू केलं 4 ला इमान आलं सर. फुलं थोडे घाई शेवकायला. स्वर्गातले सेवक होते तुमच्या आमच्यासाठी काय पळशीचे होते काय. मग बाप
काच वांग्याच्या लाकडाचं सांगितलं मग इमान पडलं बंद. शेवकाला राजाच्या शेवकानं बांधून टाकलं स्वर्गातल्या शेवकानं. आणि बघ बाबा हो इंद्राला कळालं. इंद्र आला रुक्मांगद राजाजवळ गेला. राजा माझं इमान चालू करून द्या मी तुम्हाला मल्ल्या त्या गोष्टी देतो. मात्र म्हणले ती कसं करा आम्हाला काहीच कळत नाही बाबा. बघ एकादशीचं पुण्य जर कोणाकडे असेल एकादश धरलेली पुण्य असेल हात लावला गडी असो की बाई असो इमानच्या म्हणजे आम्हाला एकादशच माहित नाही. आमच्या पिढीला माहित नाही म्हणजे एकादश. बरं काय करा म्हणले तुमच्या गावातल्या त्या डफडीवाल्याला बोलवा. डफडीवाला असते बोलवा आणि त्याला काय करा त्याला सांगा आणि त्याला दौंडी पिटवायला गावात की एकादश कोणा जर धरली असेल कळून धरो की न कळून धरो पण धरली असेल त्याला बोलवा. मग एक डफडीवाला आला गावाने फिरायला पळशीच्या ऐका हो ऐका 33 कोटी देवाचा राजा इंद्र त्याचं इमान बंद पडलं. पण एकादशीचं पुण्य कोणाकडे असेल ते जर हात लावला तर इमान उठणार. आणि त्याला राजा 5 गाव इनाम देणार. मग एक म्हातारी आजी अंगणात बसली होती आणि तिच्या पोरानं रात्री दारू पिऊन सुनेला बेदम मार दिलेला होता. तुमच्या गावात नाही हो नाही माफी तुमच्या गावात नाही. माझ्या कुठून आला की त्या महाराजातून महाराज आमच्या कळमनुरी तालुक्यात एका पिदाऱ्यानं एका आमच्या ताईला मारलं होतं. ताईला वाटलं माया माय बापानं हुंडा दिला गोंडा दिला सगळ्या गोष्टी केल्या आज मला सगळं सुखात राहायचं तर मोहानवरा वल्या लाकडानं मला मारायचं. आणि तिनं विचारलं स्वतःच त्रास खाऊन अन्नाचा कण सुद्धा घेतला नव्हता. ते माहित होतं तिच्या सासूला. सासू म्हणली एवढ्या प्रियवाल्या इकडे ये. काय म्हणला माया एका कानानं जर ऐकू येईन रे बापा. म्हणला माय राजाच्या बगीच्यात 33 कोटी देवाचा राजा इंद्राचं इमान बंद पडले. ते इमान चालू करायचं असेल तर एकादशीचं पुण्य लागतंय. उपास कालपासून धरलाय का धरलाय ना कोण तू का काय नाही माझ्या सुनेनं धरलाय. बर दाखवा सुनबाईकडे गेलं काय खाले काय बाई नाही म्हणले. राजाला कळण्यात आलं. राजा पालखी घेऊन आला वरात म्हणले पण ते पिदार कुठे म्हणले ते गेला म्हणले ऊस तोडायला डांगरे पाटलाच्या आणि बेंडे पाटलाच्या टोळी. आज त्याला बोलवा मयासारखे 10 महाराज त्याला बोलवायला त्याला काय मानायला राजा. आणि त्याला बोलिवलं. बाबूरावजी नवरा बायकोला रथात बसवलं. पुढे वारकरी टाळ वाजवायले मृदंग वाजवायले त्याची मिरवणूक काढली तर इमान होती. बाई म्हणाली पठ्ठीनं म्हणली पहा मह्यामुळं तुमच्या 7 पिढ्या तर 7 जन्मात रथावर बसायला त्या बाई पुचका मारली. कोणाला नवऱ्याला रात्री मारलं ना म्हणली तुम्हाला वाजत गाजत गेलं. बाईनं हात लावला की इमान. बाईला 7 गाव इमान दिले. नाही म्हणले पुऱ्या गावालाच इमानात बसविलं. आणि म्हणून रुक्मांगने एकादशी प्रमाण आहे माता आता मला येणं तुम्हाला आणि नेलं स्वर्गाला नेलं. कोणा नेलं स्वर्गाला रुक्मांगनाला
एका साध्या महिलेनं. म्हणून माझ्या माया काही कमी नाहीत माय बापू. विठाला माय बापू, आपला मूळ मुद्दा अभंग आहे. एक धरला चित्ती आम्ही रखमाईचा पती. एकादश असल्यामुळे एवढं लांबावं लागलं. माता म्हणले हे अभंग कोणाचं आहे? तुकोबाराच. बरं तुकोबाराच आहे, पण गाथ्यातला आहे की माथ्यातला? वा वा शाबाश. गाथ्यातला आहे. गाथ्यातला 4 चरणाचा भक्तिपर अभंग आहे. एक ठरलाय अब काम धरलाय, 2 धराव 4 धराव. अहो म्हणले हे फार शीतळ दैवत आहे. हे म्हणले पैसे मागितले कारण पैशाचे देव झाले. मध्य प्रदेश मध्ये ते कोणता दारूचा देव म्हणू बाबा. लय देव झाले हो. काही बाहेर देशातले देव आता भारतात आले. त्याला देव कमी राहिले आपल्या लोकांना. मग हे शीतळ आहे, कोंबडी बकरी मागित नाही. हे काही आगाव मागित नाही. पण आगाव तर मागितच नाही, मागित नाही. पण म्हणले याला शिवा जरी दिल्या, गड्या नद्या बाई नद्या नाही आमच्या मराठवाड्यातली एक दासी जनाबाई आणि त्याला शिवा द्याली. काय म्हणाली? अरे विठ्ठल, अरे विठ्ठल, मुळात मायेचा कारचा. संत जनाबाई म्हणाल्या, जयदासराव तुम्हाला शिवा दिल्या तर कसं वाटत? आमच्या गावात दिल्या तर एवढे पडकनच आणतात. रप्पा रप त्याचा बुकच लया फट लोक. पळे जगाचा बाप, जगाचा ब्रह्मांडाचा बाप, आणि त्या बापाला अरे विठ्या म्हणून मायच्या काट्या तुही रान रणकी म्हणालीस हो आमच्या विठाईला. पण तिला राग म्हणून आम्ही एक धरला. येड्या तुकाराम महाराज का काना पिढ्या होत्या का? पण तुकाराम महाराजाचा अभंग का घेतला? 100 कीर्तनकार बाबूरावजी कीर्तनकारात 100 कीर्तन झाले, 80-90 कीर्तनच उभा का? त्याला निरोपारात परमान देतात. काय म्हणतात निरोपारात? तुकोबाची अमृतवाणी देवादिका
आणि देवादीच्या पडता कानी दगडाच्या टाळामधून गायले अभंग. त्या 16व्या शतकामध्ये तुकोबाराय अमृतवाणी म्हणत असताना टाळ काशाची होती की दगडाची? दगडाची. असे विजेवरचे लखलख दिवे होते काय? होते काय? नव्हती. कोणतीच व्यवस्था नव्हती, पण ती भगवंताला अमृतवाणी वाटली म्हणून आपण तुकोबारायचा अभंग घेतलाय. संजय महाराज का तुम्हाला येडे वाटतील का? तुकोबारायचा म्हणून आपण 4 विठ्ठलाचा अभंग घेतलाय. बरं एकच हे निळोबाराज म्हणालेत काय? नाही 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 नाही. का बरं गाथाच का म्हणून लिहिला? तुमचा माथा बिघडाय म्हणून लिहिलाय की काय? नाही नाही म्हणे. एका वेदाला धाड, दुसऱ्या वेदाला धाड, तिसऱ्या वेदाला धाड, चौथ्या वेदाला धाड. पण वेदाने दुसराच पसारा सांगला म्हणजे देव कोठ आहे, देव कसा उभा राहिला आणि देवाला काय म्हणावं लागते सांगलंच नाही. म्हणून त्या ठिकाणी 16व्या शतकात भगवंतानं तुकोबाराला पाठविलं आणि गाथा लिहिलाय. आणि म्हणून आमचे दामाजी पंत म्हणतात. दामाजी पंत काय म्हणतात? वेदांत नाही गरीबाला म्हणले जवळच नाही मी हो. पण हे देव म्हणले त्या शूद्र नाम्याची खीर चाकतय. नाही नाही, त्या अस्पृश्य चोख्या महाराजा सोबत गुरु वाहतो. चोखोबा पण त्याच घरचा दासी पुत्र विदुर काका त्याने कन्या केलत्या केळ. पण केळ तर फुलते महाराज. पण आमच्या विदुर काकाची पत्नी बाबुरावजी ती केळ सोलायली, प्रेमाच्या भरात केळ खाली, भगवंताला सालपाट द्यायला. भगवंत मिटक्या मारू मारू सालपाट खाला. असा हा भगवान या ठिकाणी परमात्मा विठाला.
चार काउंट धरला हे एकच काउंट धरला याला याच्या संप्रदायाने दोन चार गोष्टी सांगलेल्या आहेत बाबा. काकड्यामध्ये म्हणतात काय महिमा वर्णू आता सांगणे असो खराब महाराज काय त्याला घोरी पूजा केल्या तंत्र हा त्याच्या मागे लागू नका. सरळ आणि सोपं तत्वज्ञान या वारकरी संप्रदायाचं आहे. द्वैत आणि अद्वैत नावाचे दोन संप्रदाय या हिंदू संस्कृतीमध्ये आहेत आणि ते 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण 64 काळ रामायण महाभारत आणि हरिपाठ सारख्या ग्रंथामध्ये द्वैतवाद आणि अद्वैतवाद सांगले तर हे वारकऱ्याचं तत्वज्ञान अद्वैतवादाचं आहे. कशाचं आहे? अद्वैतवादाचं. म्हणजे हे काय अवघड सांगितलं महाराज? नाही म्हणले अवघड नाही. देव पाहावयासी गेलो तो होऊन या ठेलो जे भेटले भूत ते मानिजे भगवंत हा भक्ती योग निश्चित जाण माझा. मौली ज्ञानोबा म्हणाले की ज्या भूत म्हणजे 12व्या शतकातली मराठी भूत म्हणजे ते काळं डोकर उचलकर आडव्या पायाचं मागाच्या पायाचं भूत म्हणजे जीव आणि हे जे जीव असत ते माझं स्वरूप आणि हे अद्वैत तत्वज्ञान या वारकरी संप्रदायाचं सरळ आणि सोपं. आपला मुद्दा काय होता की म्हणले आम्ही सकाळी गेलो काय महिमा म्हणून आता सांगणी किती आणि कोटीभर महात्या. अहो तुम्ही आम्ही काय पाप करणार हो? लईत लई दुधात पाणी नाही कापसात पाणी लईत झालं तर भावाचा धुरा पडसाल तिकडचे तुम्ही नाही बापा गळ म्हणतो एवढं पाप. आणि त्या ठिकाणी काकड्या साधू संत सांगायले काकड्यामध्ये कोटी ब्रह्महत्या जर केल्या आणि एकदा पांडुरंगाचं जर मुख पाहिलं तर ते पाप जातंय पळत नाही जळून जातंय जळून आणि म्हणून त्या ठिकाणी एक झाला एक गोष्ट. दुसरी काय सांगली म्हणजे या वारकरी संप्रदायानं आणि या एकानं पांडुरंगाच्या भक्तांनी म्हणजे नामस्कीर्तन साधन पण सोपे जळतील पापे जन्मांतरची नलकती साया जाळल्यानंतर सुख येतो घरा नारायण खाईच बैसोली करा एक चित्तावडी अलंकार बाबा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व या विनालिक असता साधन वाहत शान धोबा तुका म्हणे साहे सर्वाहुनी सोपे आणि शहाणा तो धनी हे शहाणे तेवढी इथं आले तुम्ही ख्यास आता तिसरी गोष्ट अशी या संप्रदायाने सांगितलेली आहे की म्हणजे तुम्हाला हे दोन गोष्टी येत नसतात तर म्हणजे एक पुंडलिक होता म्हणजे पुंडलिक तुमच्या गावातला पुंडलिक नाही होत तिकडचा पुंडलिक आणि त्याने काय केलं म्हणजे बायको खांद्यावर घेतली बायको आणि माय बापाच्या गळ्याला हरी बापाच्या गळ्यावरी बाई खांद्यावर
पण वयासारखे म्हणले अरे येड्या असं केल्यावर कुठे राहते का हो? अरे हे गंगा सुद्धा मळतात साधू संतांचा आशीर्वाद घेतात बाबा म्हणले त्या ठिकाणी चांगले आणि माय बापाच्या गळ्याला दोन्ही म्हणले अरे माय बापाची सेवा कर. इतर साधनामध्ये भक्तीचे साधना अनेक आहेत. जप आहे, तप आहे, अनुष्ठान आहे, योग याग आहे, अघोरी पूजा आहे, तंत्र मांत्रिक पूजा आहे, केस वाढविणे हे नख वाढविणे बाबा 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 योग याग आहे. मौरी ज्ञानोपायन हरिपाठा संघ योग याग विधी येणे रोहे सिद्धी वायाची उपाधी ब्रह्मधर्म. योगाचं महत्व 6 अध्याय पूर्ण वज्रासन कसं घालायचं आणि ते चक्र कसे तयार करायचे आणि ती जगदंबा म्हणजे काय होते काय सांगितलं आहे कुंडलिनी 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 जागृत करायची. पण ती म्हणजे 10 कोटीत एखाद्याची जागृत होती ते लय अवघड आणि म्हणून माऊलीने हरिपाठ सारख्या ग्रंथामध्ये सांगितलंय योग अवघड आहे. योग शरीरासाठी सोपा 100 वर्ष जगण्यासाठी सोपा पण ते परमात्माकडे जाण्यासाठी अवघड. याग अवघड कारण त्या यागामध्ये जिवंत झाडं तोडून त्याच्या धिपल्या करून टाकावं लागतात, त्याच्यात तिळ उडद अनेक धान्य भस्म करावं लागतात. आपला धर्म शेतकऱ्याचा एक दाना टाकायचा 1000 धान्य तयार करायचा आपला शेतकऱ्याचा धर्म. तूप करा, तूप टाका, लेकरा बाळाला खाऊ घालायचं. संतांनी सांगितलंय धुपटन हे म्हणजे धुपटन. 12व्या शतकात ज्ञानोबा नामदेवराय म्हणले आता यज्ञ करायचा पण हे धुपटनाचा यज्ञ बंद झाला गड्या म्हणला याच्या डोळे गेले डोळे देव काय दिसला मग कोणता यज्ञ करायचा. तुमच्या गावात यज्ञ झाला 7 दिवसाचा त्याला म्हणतात नाम यज्ञ. काय म्हणतात 12व्या शतकात या कलियुगामध्ये उद्धारासाठी नाम यज्ञ तयार केला, ज्ञान यज्ञ केला, नाम यज्ञ. याच्यात तूप वाया घालायची काय नाही, खाऊ घाला पण वाया घालायची. म्हणून मौनी ज्ञानोबाला वारकरी त्या ठिकाणी त्या हरिपाठासारखा आटंबाम ग्रंथ आहे, साधा ग्रंथ आहे. युद्धाच्या भाषेत पाप जळायचे असतील तर आटंबाम ग्रंथ आहे हरिपाठ. माय बाबा ज्ञानोबाला म्हणतात योग याग विधी येणे नव्हे सिद्धी वायाची उपाधी दंभ. मग मला काय करायचं आणि ते पुंडलिक मध्ये आला कोठाला बाबूरावजी पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर तालुक्यात दिंडीर वनात भीमा नावाची नदी गंगा आहे आणि ती 1 किलोमीटर चंद्रासारखी कल्ली. तिचं नाव काय पडलं चंद्रभागा. आणि त्या चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये जप करायला बसला की जप करायला बसला हो काय करायला बसला माय बापाची सेवा करायला बसला. माय बाप इतर साधनामध्ये देवाच्या मागे लागावं लागतंय. देवा पाव रे अघोरी मंत्र तंत्र उपास तापास उपास धरा शरीर खराब करा शरीराच्या माध्यमातून भगवंताला जवळ
या वारकरी संप्रदायाने सांगितलंय माय बापाची सेवा करामले साधन असं आहे की देव आपल्या मागे. बरे संजू महाराज म्हणाले का रेडगावचा माय बाप देव काशी देवाच्या मागे लगावं लागतंय देवाच्या. पण या साधनामध्ये देवाला मला द्वारके कोठाला दिंडीवनातल्या त्या झोपडीत आला पुंडलिकाच्या पुंडलिका आलो कोणाला मी देव आलो. मग मी काय करू म्हणलं आला असतील. अरे मला लोक पिशे झाले तुला वह्यासाठी पिढ्यान गेल्या त्याच्या सपनात येईन मी तुला प्रत्यक्षात चतुर्भुज मूर्ती होऊन तर प्रकटला असेल म्हणला. मी काय करू बाबूराव आज मला सोयरा या भारतीय संस्कृती है अतिथी देवो भव. सोयरा आला तर त्याचा आता देदासराव की आमचे नातेवाईक आमची मेवणी आहे त्याला त्याची त्या गावात आल्या म्हणजे चहा प्यायला या बाबा गेलो चहा पिला गेला. मग आता सोयरा आला तर चहा लोक मागे लागतात. मी प्रत्यक्षात भगवंत आलो आदर करतात. प्रत्यक्षात भगवंत आलो. अरे काय पोत फित घोगडत हात मला व्हायचं पोत अरे काय ईट फिटती रे टाकतो पठ्याने या ईट अशी फेकाव की कशी फेकली अशी फेकली. एका मांडीवर माईचं म्हणतो एका मांडीवर बाबा. आज किती युग झाली हो असा उभा आणले कमरेवर हटून किती युगे 28 म्हणा किंवा मग जरा युगे 28 आणि वामांनी रुक्माई दिशे दिव्य शोभा. वाम म्हणजे डाव आणि डाव्या अंगाला फुल उभी आहे म्हणे. जगाची आदी मायादी शक्ती जगाची मात. आणि किती युगापासून 28 युगापासून तेव्हापासून मले या पठ्याची माया माय बापाची सेवा काय फुली होईल. आणि याला काय दर्शन बाबूरावजी हे कशामुळं वारकरी संप्रदायात सांगितलं उपास तपासाच्या मागे लागलो का तीर्थामृताच्या नादी लागलो का. पंढरीच्या देवाचं मुख पहा 1 कोटी बर्म हत्या जाती नामस कीर्तन करा जागीच बसा काही करत नाही. पण ते जमन माय बापाची सेवा करा. पण ते जमन म्हणले आमच्या तिकडचे बरं. मग म्हणले काय उपाय है की नाही. मग म्हणले साधू संत है ना हे म्हणले. संजू महाराजांचं कीर्तन असल्यावर कीर्तनातच येऊन बसा का. कीर्तन चांग
पवित्र गंगा कीर्तन रूपाने वाहली, फक्त त्याच्या जाऊन डुबकी मारा. विठ्ठल! आणि अशा प्रकारचे पर्याय या वारकरी संप्रदायाला उपलब्ध करून दिले. आपलं कायच नाही हो, एक धरला चित्ती आणि आम्ही रखमाईचा पती. बाबुरावची कोठली रुक्मिणी हो, पळशीची, टेंभुर्णीची, काय भोगावची, वसमतची, लिंगीची कोठली नाही 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 म्हणले. आमच्या महाराष्ट्रामध्ये, विदर्भामध्ये, अमरावती जिल्ह्यात कोंडिपण्यापूर नावाचं गाव आहे आणि तिथं राजा भिमकाची मुलगी रुक्मिणी आहे म्हणले. पण तुकोबाई म्हणले आम्ही एक धरला चित्ती आणि रुक्माईचा पती. रुक्माबाईचा नवरा कोण म्हणले? तुकाराम महाराज. देवीदासराव, आता तुम्ही गाडीवर आमच्या मेवणीला बसवले. काय मेवणीचं नाव इकडचं? कविता इकडचं. बर, कविता ताईला बसून कुठे देळ बघा की पुढी बसले, मागे ताईला बसवले. देळबच्या मारुती मंदिरावर अशी मथारी बसली. आरती आपल्या कदमाची कविता दिसायली. मात्र ते पुढे बसलेलं कोण? एक मला बापू, आरती आपल्या कविताचा नवरा देवीदासराव. बायकोला घेऊन तिथून आली, आमच्या ताईला घेऊन भर इथं 4 माणसं बसली. आणि म्हणजे आपलं उत्तमरावचीच ना, उत्तमरावच म्हटलं. उत्तमरावचा देदा दिसायला बापा. आता ते माघरची बाई कोण आहे ती? म्हणले देवीदासरावची बाई. देवीदासराव एकच. देवीदासराव तुम्ही एकच. या गावात आल्यावर तुमच्या नावानं पत्नीला ओळखलं, पण तुम्ही तुमच्या सासरवाडीत गेल्यावर कोणाच्या नावानं तुम्हाला ओळखलं? पत्नीच्या नावानं. मग पंढरीचा विठ्ठल हे आहे म्हणजे द्वारकेचा कृष्ण आणि ते आलाय महाराष्ट्रात सासरवाडीला. मग या सासरवाडीला आलेल्या जावयाला कोणाच्या नावानं ओळखीतात हो? बायकोच्या नावानं ओळखीतात, पत्नीच्या. आणि म्हणून तुकोबारा काय येडी होते काय? तुकोबारा काय एक धरला चित्ती, आम्ही रखमाईचा म्हणून रखमाईचा नवरा, रखमाबाईचा नवरा. अब काय नाव होते पहिले? रखमाबाई, भागीरथाबाई, गंगाबाई, शरयूबाई, गोदावरीबाई, पार्वतबाई, पारूबाई. काय नाव आले की मोनान, टोनान, खानान, उशीन, पश्चिम, कपशीन, भारतीय संस्कृतीचा भट्ट्या होळ. बाबुराव पाटील, देवीदासराव पाटील, रंगराव पाटील, पांडुरंग पाटील, गंगाधर पाटील, विठ्ठलराव पाटील. आबा बाबा बाबा, काय देवाचे नाव घेतले की आपल्याला पुणे, त्याला पुणे. काय आता चिन्मय, तन्मय, नारायणच्या जानीन काय ते हा काय टॉमी काय नाव आहात काय हो? भारतीय संस्कृती. रखमाबाई भारतीय संस्कृती. कोण होती रखमाबाई? मला भीमक राजाची मुलगी होती आणि तिच्या भावाचं नाव होतं रुक्मिया. आणि त्याने असं राजकारण तुझ्या गावात नाही. राजकारण आमच्या इकडे लईच राजकारण. म्हणले आपल्या पार्टीचा शिशुपाळ है, कृष्णाचा मेहुणा. कृष्ण आपला दुश्मन होता आणि आपल्या रुक्मिणीचं लग्न लावायचं म्हणजे कोणासोबत लावायचं महाराज? आपल्या पार्टीतल्या शिशुपाळा. मग हळद लागली कोणाची? शिशुपाळाची. आणि लग्न कोणासोबत लागलं? गोपाळासोबत. का? कारण अनंत ब्रह्मांडाचा एक अनंत जन्माचा मालक सुदेश नावाचा ब्राह्मण, सुदेव नावाचा ब्राह्मण
वाट लावला पुत्र झाड भगवंत सर आले आणि आमच्या मातेला घेऊन गेले. तुंबळ युद्ध लागलं, ही पार्टी हरली आणि मला त्या ठिकाणी गुजरात आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवर लग्न लागलं. राजा भीमक रुक्मिणी नयनी देखो चिंता करी ही कन्या सगुण रूपा. कशाला आता ती कसं देव काय म्हणायचं सगळं नरपरा कोण्याची द्यायचे. आता विचार श्रीकृष्ण नवरा त्याची समर्थू म्हणे. रुक्म्या ज्येष्ठ वडील बंधू दयास पुसणे. लग्न नाही लग्नच नाही आवडत. माय बाप्पा आणि ही रुक्मिणी लग्न लावून ब्रह्मांडाच्या नायकासोबत गेली. पण भगवंतानं म्हणजे नवऱ्या केल्या. किती केल्या? 16,800 16,108 असं सांगितलं. मला वाटतं तर ऐकायला इकडे आहे. बघ 16,108 पत्न्या केल्या. त्याच्यात एक हुशार निघाली आणि तिनं नारदाला जिंकून टाकले देवाला. आणि देवाला ऐकल्याच्या नंतर एक दासी पळत गेली आणि म्हणली रुक्मिणी तुम्ही स्वतःच्या बसल्या एका ब्राह्मणाला देव अर्पण केला म्हणजे एका बाईनं एका बाया का म्हणजे तिकडच्या आमच्या बरोबर आ देव त्याला की म्हणजे उठा एक धरला चित्ती नामी रखमाईचा रखमाई नावाला लिखतं नामलं पहा. मग एकच का धरला आणि म्हणजे का धरला तर महाभारत युद्ध झालं. युद्धामध्ये दोन चुलत भावाच्या पार्ट्या तुमच्या गावात पार्ट्या आहेत. दोन चुलत एक कौरवाची पार्टी एक पांडवाची पार्टी. पांडवाच्या कौरवाच्या पार्टीने खेळला पत्ता. मला एक नवा मेवना म्हणला आमच्या गावात हार्दिक पवार संवाद करतात गावात पार्टी आहे संजू महाराज आणि तुम्ही म्हणले आता अचानकच कीर्तन करायला केलं तर लहानपणाहून करा तुम्हाला काय लाज लज्जा लाजाव लाजाव कोठला जा आओ पत्ता खेळता
करतावळीला जाव, माय बापाला वाकड्या बोलतावळीला जाव, बायकुला मारतावळीला जाव, गाड्या करतावळीला जाव, लाजावलं म्हणून. पण यायला लाज वाटली नाही, यायने खेळा पण मग वाटणी येऊन लागलं भांडण. मग या सोयऱ्याला त्या सोयऱ्याला सखेच मामे सखेच भासी आले ते उपासी, सांग कृष्ण मारू कोणाशी. अहो म्हणजे सख्य पांडवायचे रांगरे पाटील, सख्य मामे कौरव, सख्य मामे इकडचे सख्य सोयरे तिकून. कृष्ण दोघायचा सोयरा होता. दुर्योधन गेला, दादा डुबले डोळे. दुर्योधन गेला पण म्हणले कृष्ण झोपला होता. कृष्ण काय होता? झोपला होता. म्हणजे गवळ्याचं पोरग म्हणले याच्या पायथ्याला बसतो काय म्हणला, मी बसतो म्हणला उश्याला. काही कालांतराने अर्जुना म्हणला देवाच्या पायाला बसवा बाबा. बसला. कृष्ण उठला की नजर कुठे गेली ते दसरा पायाकडे गेली. अर्जुना माग काय मागायचं ते दुर्योधन काय झालं तुला म्हणला मी अगोदर आलो. आणि त्याला म्हणालास काय म्हणला त्या भित्र्याला आती दिसलं ना म्हणला मला अगोदर. मला काय माहिती माझ्या उशियाला. नाही 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 नाही. अर्जुन म्हणला बाबा मागू दे रे त्याला जाऊ. हे बघ म्हणला एकीकडे मोह सैन्य चतुरंग दळ, पायदळ, घोडदळ, हातीदळ, रथदळ, याला चतुरंग दळ. एकीकडे एकट निहत्ता आम्ही कोणतं शस्त्र धरणार नाही पण घेतलाय मला. कोण पाहिजे? अबे तुला कोण घ्यायलाय म्हणला. कोण म्हणलं? दुर्योधन. कोणाला म्हणला? देवाला. तुझ्या हातात शस्त्र नाही म्हणलं. सैन्य चतुरंग दळ पाहिजे. गेलं म्हणला तुला सैन्य. त्याला पटण्याला झालं 11 अक्षय. यायला किती झालं? 7 अक्षय. 7 अक्षयनी झालं. 11 अक्षयनी कोणाकडून झालं? दुर्योधनाकडून. हसला गदगद. आता काहीच करणार म्हणला. मरकुंद द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्माचार्य, कर्ण, रथी, महारथी याच्या निहत्ता देव. अर्जुन म्हणला काहीच हरकत नाही, मला फक्त एकच पाहिजे, आपलं पहिलं चरण.
आपलं पहिले एक चरण झालं. तुमची किती क्षमता आहे? 5 मिनिट 10 मिनिट मला सांगा. मी शेतकऱ्याचं करतो, मला करळे करायचंय आणि मला करळे करायचे, अजून का शेवट करायचे, आखडायचंय मी त्याला लांब व्हायचंय. शेतकऱ्याचं करतो. तुमची कॅपॅसिटी सांगा किती? 10 मिनिट 15 मिनिट अर्धा घेता हे ठीक. एक धरला चित्ते आम्ही रखमाईचा पती. त्यानं काय काम झालं म्हणले? त्यानं अवघड काम झालं आमचं. जसं त्या अर्जुनाला यश आलं, कौरवाला 7 अक्षरी सैन्य झालं, देवाचं सैन्य झालं, यादवाचं सैन्य झालं. पण यायला 7च अक्षरी असून यायला देव एक धरल्यामुळं, एक चित्ती धरल्यामुळं यश आलं. कोणाला यश आलं? पांडवायला. कौरव हारले. एवढी मोठी लोक धुरंधर असून हारले की नाही? पण तुमचं आमचं सुद्धा तुकोबाराय म्हणतात, आम्ही जर एकच धरला, 12 धरले नाही तर आमचं सुद्धा काम होतंय. म्हणून एक धरला चित्ती आम्ही रखमाईचा पती. तिने झाले अवघे काम. निवारिला भवभ्रम. भव भव म्हणजे काय हो? भव म्हणजे हे भवसागर, हे मृत्यूलोक. बाबूराव, हे मृत्यूलोक. आणि या मृत्यूलोकात तुम्ही या पृथ्वीच्या पाठीवर जीवाने जन्म घेतला की त्याच दिवशी त्याचा मृत्यू ठरलेला. म्हणून मृत्यूला अंतिम सत्य म्हणतात. तुम्ही आम्ही मृत्यूच्या वाटेवरचे परवासी हो काळाच्या नजरेत. मी संजय महाराज नाही, कोणी आमदार खासदार मंत्री पंतप्रधान नाही. या जिल्ह्याचा खासदार सुद्धा कोरोनात गेला. पैसा का मिळाला का? गेले की नाही या जिल्ह्याचे खासदार? राज्यात गेले. त्याला काय कमी होते का? आरामपटणाला काय कमी होते का? हिलासराला काय कमी होती का? नव्हती. अनेक मोठे पैलवान गेले या भवामध्ये. म्हणून या मृत्यू लोकांमध्ये, या भवसागरात ऋषी मुनी आले गेले, देव आले देवही गेले. नाही पूर्ण अवतार श्रीकृष्ण परमात्माचे पाहुणे सुद्धा गेले. राहिले का? या ब्रह्मांडावर, या पृथ्वीच्या पाठीवर कोणीही जन्म घेऊ द्या तुम्ही, काळाच्या नजरेत तुम्ही एकच हा सगळे सब गोडे 12 ठिकाण कोणते? मृत्यूच्या वाटेवरचे प्रवासी यमाचं गिऱ्हाईक हे भव. आणि म्हणून या भवामधून जर करायचं असेल, त्याने झाले अवघे काम. आणि निवारीला भव आणि भ्रम. भव सांगितलं, आता राहिला भ्रम. अहो भ्रम पैलवान होते, कोरोनात पैलवान गेले, अनेक पैसेवाले गेले. या संजय महाराजाला सुद्धा एक भ्रम होता, भ्रम. हे संजय महाराज काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता होता, राजकीय पक्षाचा कार्यकर्ता. अनेकांच्या संजय गांधी निराधार योजनेच्या पगारी केल्या, श्रावण बाळ योजनेच्या पगारी केल्या, कराप लोन काढून दिलं, बेनारच्या फायली करून दिल्या. सकाळी उठले संध्याकाळवर लोकांची कामं केली. गावात लागली ग्रामपंचायत निवडणूक. मला काय वाटलं, आता मला हे बरं म्हणतात, मी एवढी कामं केली ना बाबूरावची. मी येड्यावानी असं येड्याचं सोय घेऊन बसावं 4 माणसात. मला वाटतं आता तरी मोहन नाव निघावं, मग तरी मी म्हणलो, आणि मला वाटले आता तरी नाव निघावं, मग तरी नाव निघावं. मला कोणीतरी म्हणा, आज तुला कोण म्हणेल म्हणे. म्हणलं काय झालं? आज लई पैसा लागतोय म्हणले. 2 नंबरचा तुझ्या शेतीवरच्या पैसा कामी येते का म्हणजे निवडून? संजय महाराजाचा भ्रम केला. भ्रम त्याने झाले होते का? निवारिला भ्रम. दुसरं चरण आपलं आता झाले का? घ्यायचं कसं? राहू द्या.
एवढं मले सत्ता, एवढे नातू पत्रंडू 100 भाऊ पण भावायलाच 10 पोरं म्हणलं तर किती झालं? गावातला सरपंचच व्हायचा की नाही? मग एवढं केलं पर द्रव्य आणि पर नारी म्हणजे रावणाला जगात मातेला त्या ठिकाणी अभिलाष आणि एवढा मोठा सोन्याची लंका रावणाची आणि चारही तळात त्याचं राज्य शनी देवासारख्या भयंकर देवाला म्हणजे उघडं पाडेल त्याच्या पाठीवर बसलाय. कोण्या देवाला? शनीला चढ लोक भितात, देव भितात, पण त्या शनीच्या पाठीवर बसून सिंहासन केले रावण. पर द्रव्य पर नारी आणि काय झालं मग त्या रावणाचं? संपला की एवढा मोठा रावण. म्हणून पर द्रव्य पर नारी आणि आम्हाला कशा झाल्या? आता विषाच्या परी कामून झाल्या, कारण आम्ही एक धरलाय चित्ती. आम्ही एक चित्तात धरल्यामुळं आम्हाला पर द्रव्य लोकांचं आपल्या इथं म्हशी असल्या की गवत लोकांचं डोळ्याचं आमच्या तिकडे हो तिकडे आणि ते म्हणले आम्हाला विषया समान झालेला आहे. कसं झालंय? म्हणून तुकोबाराय काय म्हणतात आणि हे अभंग कोणाचा आहे? म्हणजे तुकोबारायचा. तुकोबाराय कोणाचे? वारकरी संप्रदाय. लोक म्हणजे वारकरी संप्रदाय मोठा झाला पण त्याला फळं लागली की नाही? फळं झाड मोठं झालंय पण बाबूरावजी त्याला फळं लागली की नाही? लागली म्हणजे एखादं फळ आपले लय मोठं फळ लागले. कोणतं? तुकोबाराय कीर्तन करायला येत आणि कीर्तन ऐकायला बसले कोण? छत्रपती शिवराय कीर्तन ऐकायला. आणि छत्रपती शिवरायासारखं फळ या वारकरी संप्रदायाच्या झाडाला लागले. आणि मग त्या शिवरायाने काय केलं? आणि शिवरायाने काय केलं? म्हणजे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंनी शिवबाला बोलले, शिवबा ये जवळ मध्ये बसवयाचं. काय? अरे म्हणले सगळीकडून तुर्कीहून लोक आले, अफगाण, इराण, पाकिस्तानहून लोक आले, मुघल आले. ए भैया निजामी आलाय. ऐका की रे, कोणता निजामी आलाय, कोणते पठाणी आलेत, कोणते अरबी आलेत, कोणते मुघल आलेत, निजामशाही आली, कुतुबशाही आली आणि या देशावर अन्याय अत्याचार करायले, आमची संपत्ती लुटायले, आमच्या माया बहिणीला वाकडा डोळा करायले. शुभा तुला स्वराज्य उभं करावं लागेल. स्वराज्य का? कारण आपले जवळचे सरदार हे स्वतःच्या विलासी जीवन त्याने राजवाडे किल्ले, तुला राजवाडे किल्ले बा पण महल करता येणार, महलामध्ये स्त्रियाला नाचविता येणार. शुभा मला वचन दे. वचन कोणतं वचन? दिलं वचन. Oh
माय बाप हो, ती जिजाऊ शिंदखेड राजाची जाधवाची मुलगी ती म्हणाली शिवबाज जवळ बस, मला वचन दे. आमची माय आमच्या मुलाला म्हणाली ये रे बाप्पा जवळ ये, तोटा सोडायचं वचन दे, दारू सोडायचं वचन दे, दुष्ट दुर्जन मित्राची संगत सोडायचं वचन दे, चांगलं राहा बाप्पा. पण आमचे लेकरं ऐकणार का? कारण त्या जिजाऊची पुण्याई होती, पुण्याई. कीर्तनामध्ये तयार झालेलं नेतृत्व कर्तृत्वामध्ये छत्रपती शिवराय. एकच फळ लागले का? नाही वारकरी संप्रदायाला 2 फळ लागले. आणि माझ्या राष्ट्रमाता राजमाताजी जाऊन मार्गदर्शन 2 राजाला केले. एक छत्रपती शिवराय, दुसरा छत्रपती संभाज. का दस धाम पर मिटने वाला शेर शिवा का छावा महापराक्रमी ब्रह्म प्रतापी एक ही शंभू राजा था, एक ही शंभू राजा था. असा पराक्रमी वीर या महाराष्ट्रात जन्मला आणि म्हणून हे वारकरी संप्रदाय टिकलाय. म्हणून ह्या मूर्तिका, ह्या मूर्त्या या मंदिरामध्ये आहेत. नाही तर या मंदिरामध्ये मूर्त्या सभा मंडप राहिला नसता. आणि कीर्तन नाही तर लोक म्हणतात कीर्तन सोडायचं महाराज म्हणजे संजय महाराज शिवाजी महाराज सांगायचे. अरे हे कीर्तन शिवाजी महाराजांमुळे चालू झालंय. नाही तर मग बाप हो कीर्तन राहिला नसतं. Thank you.
याला व्यवहार लागते का? लागते का व्यवहार? याला व्यवहार लागत नाही, याला मनाची अवस्था लागते. अवस्था एक चिंता धरावं लागतंय. तुका म्हणे फक्त आणि नाही लागत व्यवहार. अहो व्यवहार लागतच नाही, पण तुकोबारा काय साधे होते का?
तुकोबाराचा त्या काळातला सगळ्यात मोठा व्यवहार व्यापार हे मिऱ्याचा आणि मिठाचा होता. मिरी आणि मीठ त्या काळात सोन्यावर महाग. तुकोबाराचा आडनाव मोरे, मोरे कुळातलं होतं. जवळच्या चंद्रभाऊ मोरेच्या कुळातलं, चंद्रगुप्त मौर्याच्या कुळातलं साधे तुकोबार आहे. त्याला पदव्या मिळाल्या, आंबिले, वाणी, अजून काय काय महाजन, ते पदव्या होत्या. त्याचे सासरे सुद्धा फार मोठे शाहू. 12.5 गाव बॉन्ड लोकांच्या जमिनी लिहून घेतलेली बॉन्ड होते. त्याने नदीत टाकले. व्यवहार पाहिला का आपण? तुसा व्यवहार. माय बाप 12व्या शतकात ही जी कीर्तन परंपरा आहे त्या या जिल्ह्याचा सुपुत्र नामदेवराय. आणि नामदेवरायाने सांगितलं नाचू कीर्तनाचे रंगी आणि ज्ञानदीप लावून म्हणले हे संजू महाराज नाचायला आद्य कीर्तनकारी या जिल्ह्याचा पट्ट्या पंजाब घुमान पाकिस्तानच्या बॉर्डर पर्यंत घुमान पर्यंत वारकरी संप्रदायाची फडफड फडफड पताका फडकिलेल्या पट्ट्याच्या जिल्ह्यात लावली. कोणाच्या जिल्ह्यात लाव? नामदेव महाराज आमच्या जिल्ह्याची ही परंपरा आहे. देशभर परंपराच 12व्या शतकात या मराठवाड्याचे 7-8 पोरं गेले पंढरपूर. आता एवढं झालं संपलं. कोण? नामदेवराय. छत्रपती संभाजीनगर पैठण तालुक्यातले गोदावरी किनारे आप्पेगावचे माऊली ज्ञानोबाराय आणि सोपान काका, मुक्ताबाई आणि मुक्तीदादा. याच मराठवाड्यातली आमची जनाबाई गोदावरी काठची गंगा गेले आणि त्या वाळवंटा चंद्रभागेच्या किनारी कीर्तन उभं केलं पहिलं 12व्या शतकात. आणि कीर्तन करीत असताना नामदेवराव कीर्तन करायले. परमान ज्ञानदेवराव म्हणाले आणि परमान सांगायचं आमची जनाबाई नामदेवराव ज्ञानदेवराव काय काय म्हणाली? परमान उचला आणि परमान उचलिता पुढी देव म्हणे नाचायले. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. जगाचा मालक नाचायला या नारदाच्या गाठीवर. संत महाराजांनी कळवलंच नाही नाचाव की नाही. आमच्याकडे डीजे वर वाकडी तिकडी नाचायली अशी बारीक 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 माल लगाय. अरे त्या डीजेवर नाचण्यापेक्षा माय बाप हो नाचू Thank you.
रंगी ज्ञान दीप लावू जग ज्ञानाचा दिवा लागण्यासाठी आम्ही नाचू म्हणले त्या डीजेच्या तालावर वाकडन तिकडन उघडन ताकडन कसे लग्न होतील रे तुमचे या गादीवर नाचा राग लागेल पोरीची राग माय बाप शेतकऱ्याच्या पोरांना शेतकऱ्याच्या पोरी करा शेतकऱ्याच्या पोरीने शेतकऱ्याचे नाव कारण ते साहेब झाल्या ना कोरोना मध्ये 1 रुपया होता पायानं आले हो पळत कोरोना पुणे मुंबईचे त्याला ते एक नवरा म्हणते बाई तुला प्रॉमिस करतो प्रॉमिस रविवारी संघ मध्ये पाणीपुरी खाऊ हॉटेला अरे ह्या माय बाप शेतकऱ्याचे लेकर नवरा बायको रोज शेतामध्ये लिंबाच्या आंब्याच्या झाडाखाली चुरून भाकरी करतात एवढं कोठच नाही कनिष्ठ काल मी केवढा साहेब झाला त्याच्या बायकोला नोकर जाईनच म्हणणार आणि ह्या शेतकऱ्याच्या बायकोला मालकी नच म्हणणार काल मालकीन म्हणले आज मालकीन म्हणतील उद्या शेतकऱ्याच्या बायकोला मालकी म्हणतील नाही लागत फार लागत नाही संजू महाराज नाही तरी म्हणजे लांबून कारण गायला झोपाय आल्या गायला म्हणजे हळद काढायची हळद शिकवायची ढोल करायची आहे की नाही म्हणून माय बाप तुम्हाला जे हे कीर्तन चांगलं वाटलं असेल तर हे ज्ञानोबाराय नामदेवराय तुकोबारायाचं कीर्तन चांगलं वाटलं चांगलं वाटलेलं कीर्तन गुरुवर्य मारुतराव महाराज यांचं रस्तापूरकर यांचं चांगलं वाटलेलं कीर्तन हे माझे गुरु हबब पुंडलिक महाराज भारती पुणेकर यांचे आज तुम्हाला काही डोकसं दुखत असेल या संजू महाराजांमुळे तर या संजू महाराजाच्या बुद्धीचा दोष म्हणून मला उदार अंतकरणानं माफ करा माय बापू माफ करा एवढं बोलून माझ्या वाणीला मी विराम देतो